का राहील आंबीत टाकायचं आम्ही कशाचं वाढवून. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण आलो आहोत रानामध्ये गावठी आंबे काढण्यासाठी. पाहूया आपल्याला आंबे किती मिळतात मित्रांनो. इथं भाऊ वरती चढलेला आहे ह्या आंब्यावरती. ज्या आंब्यावरती जेवढे आंबे भेटतील ते आपण काढत आहोत. चला पाहूया. गावठी आंबे आम्ही काढत आहोत. आणि हे बाजूला मित्रांनो जंगल, आणि ह्या साईडला मित्रांनो सह्याद्री आहे. हे पहा वरती कसं पाऊस चढलेला आहे आंब्यावर. गावठी आंबे मित्रांनो जी चव आहे ती हापूस आंब्याला नसते. त्यासाठी आपण आता रानामध्ये आलो आंबे काढण्यासाठी. हे समोर मित्रांनो मुंग्यांचं वारू कोणकोणत्या प्रकारचे असतात कमेंटमध्ये सांगा. हे कशाचं वारूळ आहे? मुंग्यांचं आहे का काहीच आहे? लोक म्हणतात सापाची वारूळ असतात, मुंग्यांची वारूळ असतात. मला हे वाटते मुंग्यांचं असू शकतं. आता तुम्हीच मला ह्या कमेंटमध्ये सांगा. पिकलेले पाडतात र. थांब थांब थांब. हा टाक चल. टाक. बघा आंबा मित्रांनो खूपच भारी. वरनं दादा काढतोय आणि मी कॅच घेतोय. पहा ह्या आंब्यांची जेवढी मजा आहे मित्रांनो गावठी, तेवढी हापूस आंब्यांची मजा नसते. टाक. हा टाक. सावकाश टाक. टाक. मित्रांनो पहा दादाने तिकडून टाकला, मी झेल पकडले. तुम्ही बघितलं असेल ह्याच्यामध्ये. सध्याला मित्रांनो कोकण म्हणू नका, मुळशी, मावळ, सध्याला गावाकडची माणसं मित्रांनो जमिनी विकायला लागलेत परप्रांतीयांना. आणि त्याचा त्रास मित्रांनो आपल्याला काही वर्षातच जाणवणार आहे. भाऊ मित्रांनो वरती शेंडाव गेलाय आणि आता ऊन खूप आहे. दुपारचे 2 वाजलेत. पण ही मजा वेगळीच असते मित्रांनो. जे गावठी आंबे असतात तर मित्रांनो प्रत्येक आंब्याची चव वेगवेगळी असते. आणि हापूस आंब्याची चव ही एकच गोडच असते. पण ह्याच्यामध्ये गावठी आंबे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे रात आंबेसारखी थोडीफार असे वेगवेगळ्या चव असतात. आणि ते चव चाकायची म्हटलं ना मित्रांनो तर गावठी आंबे खावा, खूप भारी वाटतं. आणि सध्याला आता सर्वत्र पिकायला लागलेले आहेत आंबे. बघा मित्रांनो कसे पकडायला मजा येते. पहा तिथून टाकतोय तर टाक. मित्रांनो अशी पहा आंबे आपण गोळा करतोय मग झेलू हाताने. आणि भाऊ वरती आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो आंब्याची झाडं असतात. मग असे आपण दुसऱ्या आंब्याच्या झाडावर होतो आणि आता हा दुसरा आंबा आहे.
शेजारी मित्रांनो पाण्याची टाकी पहा, कसा आवाज बघा कसा येतो पाण्याचा प्रेशर. हात बघा कसा झेलून झेलून झालेला आहे. आणि हे चीक आहे आंब्याचा. टाक टाक. टाक. असे मित्रांनो आपण साठवणार आहोत आणि नंतर पिशवीत भरणार आहोत. हे लागल. पडलाय तर बराच पेर. वाऱ्या बिर्याण पडला. येतंय ना. त्या ऐकली कुठं पण जगले. हा ही वरण तोर नाहीत. काय फांदायची. येईल काय. हा काय वाटतं. एकाच जातीचे त्याच जातीचे असतील का सगळे. वाचतो तसाच येते. आलाय का पिकाशी. दे इकडं बघू. आलं की खाली गेलं. येतं येईल पिकायला आता. ते सगळं हिरवागार दिसतोय तो म्हणून म्हटलं. जरा अवकाश काय. त्याच फांदी होतो आता. कुठल्या या ना त्या फांदीवर जा. या हा जाता येईल ती त्या फांदीवर. काटेत. काय रे. पहा कुठे चढला आहे. अरे अरे
मित्रांनो पहा किती केवढे मोठे घड आहेत इथं. हे आपण सगळं काढणार आहोत आंबा, जेवढा निघेल तेवढा. आणि आता पूर्ण पिकायला लागले, ते पूर्ण जंगल आहे मित्रांनो, जंगल राहते. आणि त्या जंगलामधले आपण आंबे काढतोय. सध्याला सीझनच आहे रानमेवाचा. उतर नाही तर मित्रांनो आता बघा कसा खाली उतरतोय तो. खूप वर्षापासून एक्सपिरियन्स आहे अशा झाडांवरती चढायचा आंब्यांच्या. त्या झाडावरनं उतरतोय पहा. ये खाली आता. जमते का रे? अशा प्रकारे मित्रांनो आम्ही रायवोली आंबे काढायला गेलो होतो. आम्ही रायवोली आंबे काढले, खूप मजा आली मित्रांनो. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मंडळी, आभारी आहे.